सप्तरंग मीडिया यूट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत। आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ज्यांनी आपली हयात सामाजिक कार्य करण्यात घालवली म्हणण्यापेक्षा व्यतीत केली आणि ते अजूनही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून वावरतात। खंडाळीसारख्या छोट्या गावात त्यांचा जन्म झाला। त्यांनी अहमदपूरला शिक्षण घेतलं आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी थेट सामाजिक कार्याला सुरुवात केली। गेली जवळपास 40 ते 45 वर्ष ते सामाजिक कार्य करत आहेत। सुनील खंडाळीकर असं त्यांचं नाव आहे। एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी खूप वेगवेगळ्या संस्थांमधून NGO मधून काम केलेलं आहे। अफाट अनुभव सामाजिक कार्याचा त्यांना आहे। आज आपण त्यांच्या वाटचालीची हे जाणून घेणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार। तुम्ही खंडाळी सारख्या गावात तुमचा जन्म झाला, प्राथमिक शिक्षण तिथंच झालं। तुमच्या थोडे जडणघडणीविषयी सांगा ना आम्हाला थोडंसं, लहानपणात ते महाविद्यालयीन शिक्षण। तसं माझा जन्म एका प्रस्थापित कुटुंबामध्ये झाला, परंतु ज्या वेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि ही सगळी प्रस्थापित मंडळी खऱ्या अर्थानं सत्तेच्या बाहेर फेकली गेली आणि सत्तेच्या बाहेर फेकल्या गेल्यानंतर यांच्याकडे दुसरी कुठलीही साधनं त्यावेळेस नसल्यामुळं यांचा एकच कार्यक्रम राहिला या कुटुंबियाचा की त्यांनी जी काही निजाम काळामध्ये जी काही यांच्याकडे जी काही सत्ता संपत्ती जी काही होती ती त्यांनी हळूहळू आपलं विक्री करत गेले आणि आपल्या कुटुंबाचं सांगताय तुम्ही का? हां बरं। आणि त्याच्यामधून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करत गेले। या सगळ्या परिस्थिती ज्यावेळेस मी लहान असताना ज्यावेळेस माझ्या ते लक्षात यायला लागलं, मी पाहत होतो त्यावेळेस एका बाजूला ही अशी परिस्थिती असताना प्रॉपर्टी सगळी खाण्यामध्ये आणि शानशोकीमध्ये सगळी संपत असताना त्यांच्यामधली जी काही सरंजामी वृत्ती होती त्या कुटुंबामधली, ती वृत्ती मात्र त्यांची कमी झाली नाही। म्हणजे सत्ता गेली, संपत्ती गेली, सगळंच गेलं, पण त्यांची जी वृत्ती होती सरंजामी, ती वृत्ती मात्र त्यांची कमी झाली नाही। आणि त्या सरंजामी वृत्तीचे परिणाम जे काही माझ्या कुटुंबाला भोगावे लागले, विशेषतः कुटुंबाला म्हणण्यापेक्षा माझ्या आईला जे काही भोगावे लागले आणि ते जे काही मला जाणवलं आणि त्याच्यामधून माझ्या मनामध्ये जी एक चीड निर्माण झाली, माझ्या मनामध्ये जो एक असंतोष निर्माण झाला, मी असं मानतो की त्या असंतोषाचा परिणाम म्हणून मी या सामाजिक कामाकडे, विशेषतः डाव्या विचाराकडे माझी वाटचाल चालू झाली। तुमचं महाविद्यालयीन शिक्षण अहमदपूरला झालं। तुमचं म्हणजे शिक्षण पूर्ण झालं की तुम्ही चळवळीतच आलात? चळवळीत म्हणण्यापेक्षा पत्रकारितेत गेलात तुम्ही पहिल्यांदा, म्हणजे हे पत्रकारिता कशी? हां, तर तसं की मी ज्यावेळेस इथे शिकायला आलो अहमदपूरला, ज्यावेळेस मी इथं महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये 11वीला ॲडमिशन घेतलं, त्यावेळेस योगायोगानं अहमदपूर तालुका हा कम्युनिस्टांचा बालेकिल्ला होता। हे आपले कौटुंबिक संबंध, नातेसंबंध, जात म्हणून येणारे संबंध हे सगळे टाळण्यासाठी मी जाणीवपूर्वक CPMच्या ह्याच्यामध्ये गेलो आणि योगायोगानं CPMमध्ये त्यांच्या संपर्कात आल्याच्या नंतर स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया नावाची त्यांची एक SFI त्यांची एक विद्यार्थी संघटना होती। त्या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून मी कामाला सुरुवात केली। हो, ते पण तुम्ही मला वाटतं परिवर्तनाच्या पाऊलखुणा यात तुम्ही किती वर्ष काम केलं? हां, तर मग हे सगळं करत असताना योगायोगानं मी 12वीला फेल झालो। बरं। माझा एक इंग्रजी विषय राहिला। इंग्रजी विषय राहिल्याच्या नंतर एका बाजूला शिक्षणामध्ये तसा इंटरेस्ट नव्हता,
योगायोगानं ज्या वेळेस माझं ह्या शिक्षणावरचं मन उडालं, लक्ष उडालं, हे सगळं मी पाहायला लागलो, बेकारी पाहायला लागलो आणि लक्षात आलं की आपण शिकलं तरी आता आपल्याला नोकरी कोण देणार उद्या, आणि आता आहे नाही ती सगळी प्रॉपर्टी तर पार झालेली होती. कुटुंब जर जगवायचं असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा मार्ग शोधावा लागेल. मग अशा अवस्थेमध्ये आणि घरच्या कलहाला कंटाळून मी, माझी आई, माझ्या 3 बहिणी आणि 1 भाऊ असं आम्ही सगळ्यांनी मिळून आमचं गाव सोडून दिलं त्यांना कंटाळून, त्या खंडाळी. आणि इथं आम्ही अहमदपूरला आम्ही स्थायिक झालो. मग प्रश्न असा होता की आता इथं आल्याच्या नंतर हे कुटुंब कसं चालवायचं. तर त्याच वेळेस योगायोगानं श्रीनिवास कुलकर्णी हे या ठिकाणी आले. तसे इथं मच्छिंद्र गोजमे आणि त्यांची ग्रामीण विकास लोकसंस्था या ठिकाणी काम करत होती. ते त्यांचे संबंध असल्यामुळं परस्पर, मग ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं की बाबा मी असं तुमच्याबरोबर उगं विनाकारण फिरू शकत नाही, माझ्यावर जबाबदारी आहे, माझं कुटुंब आहे, त्याचं पालनपोषण मला करावं लागतं आहे, माझ्या उद्याच्याला बहिणीचे लग्न आहेत आणि मी असं फुकट तुमच्याबरोबर फिरू शकत नाही. तर त्यावेळेस त्यांनी मला ऑफर केली की माझं एक साप्ताहिक निघतं आणि तुम्ही मग त्या साप्ताहिकामध्ये काम करता का, कामाचं काय स्वरूप आहे काय नाही हे मी त्यांच्याकडून समजून घेतलं आणि मी 300 रुपये महिन्याला अशा ह्याच्यावर मी माझ्या कामाची मी सुरुवात केली. 1990 पर्यंत तुम्ही म्हणजे एक टप्पा पूर्ण झाला. 90 नंतर तुम्ही इंट्रोड्यूस झालात NGO कडे. तर हे NGO मध्ये वेगवेगळ्या NGO मध्ये तुम्ही काम केलंय, खूप बरीच वर्ष केलंय, अगदी परवापर्यंत करत आहात, आजही करत आहात. तर एक कार्यकर्ता म्हणून, एक नेतृत्व म्हणून, एक चळवळ म्हणून कसं ॲनालिसिस कराल तुम्ही त्या सगळ्या काळाचं? त्यावेळेस एक 2-3 गोष्टी आहेत. तसं ही मुलाखतच मला वाटते तुम्ही माझ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने घेताय असं मी मानतो. असं म्हणजे असं मी मानतो. तर त्या संदर्भामधलं मी स्वयंसेवी चळवळ एक अवलोकन असं एक आर्टिकल पण मी माझ्या या छोट्याशा पुस्तकामध्ये ते टाकलेलं आहे. याच्यामध्ये मला वाटते की 2 भाग आपल्याला करावे लागतील. स्वयंसेवी संस्थांचा भाग हा एक वेगळा भाग आहे, जिथं रचनात्मक काम केलं जातं किंवा केलं जात होतं, मी पण करत होतो, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. आणि दुसरा भाग होता की स्वयंसेवी संघटना, की ज्या संघटना ह्या संघर्षाचं काम करायच्या. उदाहरणार्थ की त्यावेळेस मराठवाड्यामध्ये अतिक्रमित जमिनीच्या प्रश्नावर फार मोठं एक आंदोलन झालं. मला तसं सांगायला अभिमान वाटतो की त्या आंदोलनाची सुरुवातच आमच्यापासून झाली आणि ते आंदोलन इतकं मोठं होत गेलं, इतकं वाढत गेलं की त्याच्यामध्ये राजकीय पक्ष पण त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि राष्ट्रीय पातळीवर भूमिहीन हक्क संरक्षण समिती नावाची एक अलायन्स त्यावेळेस तयार झाली. मग त्याच्यामध्ये डावे, RPI, काही समाजवादी पक्ष, विचाराचे पक्ष आणि NGO संघटना त्याच्यामधल्या, असं ते त्याच्यामध्ये ते स्वरूप झालं आणि तो प्रश्न मला वाटते की ह्याच्यामधून धक्क्याला लागला. दुसरं त्याच्यामधलं आता ज्यावेळेस आम्ही रचनात्मक काम ज्यावेळेस आम्ही म्हणतो त्यावेळेस रचनात्मक काम करत असताना 2 गोष्टी तसं माझ्या दृष्टीनं कॉन्ट्रडिक्शन होतं की एका बाजूला आम्ही पर्यायी विकास नीतीची संकल्पना मांडायची आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या धरणाच्या विरोधामध्ये आंदोलन करत असताना, मोठी धरणं नको म्हणत असताना, किंवा स्पष्टच सांगायचं झालं तर आम्ही मेधा पाटकरच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काही या देशामध्ये मोठं धरणाविरोधी आंदोलन झालं त्याच्यामध्ये आम्ही सहभाग नोंदवत असताना मग आमच्यापुढे काही असे प्रश्न यायचे की बाबा मग आता समजा उद्याच्याला धरणं नको तर मग तुम्ही लोकांना पाणी कुठून देणार प्यायला, सिंचनाला पाणी कुठून देणार प्यायला, असे असंख्य प्रश्न त्यावेळेस समोर यायचे कार्यकर्त्यांच्या, त्याच्यावर चर्चा पण व्हायच्या. मग याला पर्याय काय? तर त्यावेळेस आम्ही मग वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, पाणलोट क्षेत्र विकास
या माध्यमातून पण आम्ही ग्रामीण विकास लोकसंस्थेच्या माध्यमातून आम्ही मला वाटतं अहमदपूर तालुक्यामध्ये आम्ही 1-2-3 गावामध्ये आम्ही काम केलं आणि त्याचे रिझल्ट पण चांगले आले. तुम्हाला जर त्या कामाचं एक मूल्य प्राप्त करायचं असेल आणि त्या कामाचा आदर्श जर समजा जर लोकांच्या समोर जर नेऊन ठेवायचा जर असेल, तर मला असं एक व्यक्तिशः असं वाटलं की कार्यकर्ते, NGO आणि संबंधित फंडिंग एजन्सी, कारण हे पैसे देणाऱ्या पण वेगवेगळ्या फंडिंग एजन्सीज होत्या, या तिघामध्ये जो काही समन्वय असायला पाहिजे होता, मला वाटते त्याच्यामधून कार्यकर्ता नावाच्या ह्या प्राण्याला त्यांनी वगळून टाकलं. केव्हापासून झालं असेल हे, का सुरुवातीपासूनच असं होतं? नाही, ह्याच्यामध्ये 2 भाग पडले. ज्यावेळेस मी इथं NGO मध्ये कामाला सुरुवात केली त्यावेळेस हाही मी अनुभव घेतला की फंडिंग एजन्सी आमच्याकडे यायची आणि ते सांगायचे की आम्ही तुम्हाला मदत करू इच्छितो, तुम्ही आमचे पैसे घ्या. आम्ही त्यांना सांगितलं गो आमच्याकडे तुमचे पैसे घ्यायला जे काही NGO लागते ती NGOच नाही, तर तुमचे आता पैसे कसे देणार? आमच्याकडे FCRA नाही, काही नाही, रजिस्ट्रेशन नाही, काहीच नाही आमच्याकडे. अशा असतात आम्ही तुमचे पैसे कसे घ्यायचे? तर त्यांनी सांगितले की आता आमच्या प्रेमापोटी म्हणा किंवा आमचं त्यांना काम आवडलं असेल म्हणून म्हणा, काय तुम्हाला समजायचे ते समजा, पण त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही तुम्हाला XYZ NGO कडून आम्ही तुमच्या पैशाची व्यवस्था करतो, काम करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला असेल आणि ते तुमचा प्रोजेक्ट हा वेगळा असेल आणि आम्ही त्या NGOला वेगळा प्रोजेक्ट देऊ. त्या NGOचा प्रोजेक्ट त्या स्थानिक भागामध्ये राहायचा आणि आमचे प्रोजेक्ट हे परभणी जिल्ह्यामध्ये राहायचे, गंगाखेडमध्ये श्रीनिवास कुलकर्णीच्या सोबत. आणि मग ते जसं जसं हे होत गेलं, जसा जसा काळ बदलत गेला, एक पहिले 5-6 वर्ष संपल्याच्या नंतर त्याच फंडिंग एजन्सी आम्हाला नव्यानं निर्माण झालेल्या प्रश्नावर आमच्याकडून त्या प्रोजेक्ट मागून घ्यायच्या. बदल सांगतोय मी, म्हणजे सुरुवातीला त्या स्वतःहून आल्या, आम्हाला त्यांनी पैसे घ्या म्हणून विनंती केली. 6-7 वर्षाच्या कालावधीनंतर त्यांनी आमच्याकडून वेगवेगळ्या प्रश्नावर प्रोजेक्ट मागविले. त्याच्यानंतरची जी पुढची जी काही 6-7 वर्षे आहेत, तो बदल मात्र हा आपल्याला जाणवण्यासारखा, नोंदवण्यासारखा आणि या व्यवस्थेला बगल देण्यासारखा तो आपल्याला म्हणावा लागेल. तो असा ठरला की पुन्हा NGOच असल्या, फंडिंग एजन्सीज असं म्हणायला लागल्या की आम्हाला या प्रश्नावर काम करायचे विशिष्ट, हां, त्यांना त्या NGO त्या फंडिंग एजन्सीला. मग तुम्ही जर त्या प्रश्नावर जर काम करणार असाल तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ, नाही तर आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही. मला वाटतं त्यावेळेस मराठवाड्यामध्ये फक्त आमचा एकच ग्रुप होता की आम्ही फंडिंग नाकारली. आम्ही म्हणलो तुम्ही सांगाल ते काम करण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही, आमची बांधिलकी तुमच्याशी नाही, आमची बांधिलकी ही इथल्या सामान्य माणसाशी आहे. सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी जर तुम्ही आम्हाला जर आम्ही करतो त्या कामासाठी पैसे देणार असाल तर आम्ही तुमचा निधी स्वीकारू, अन्यथा आम्ही तुमचा निधी स्वीकारणार नाही आणि आम्हाला ती तडजोड मान्य पण नाही. हा ह्याच्यामध्ये होत गेलेला हळूहळू बदल. त्या भूकंपाच्या वेळेस तर असं पाहण्यामध्ये आलं की हजारो नवीन रजिस्ट्रेशन झाली त्या काळामध्ये. पेव फुटलं, म्हणजे पेव फुटलं त्याला. आणि हा एक सामाजिक काम करण्यापेक्षा हा पुढे पुढे चालून मला वाटतं की याला व्यवसायाचं रूप आलं. सगळ्यात महत्त्वाचा बदल असा की हे सगळे जे NGOचे जे प्रमुख होते, ज्यांच्या NGO होत्या, ते हाय प्रोफाईल जीवन जगायचे. म्हणजे त्यांच्याकडे गाड्या राहायच्या, वड्या राहायच्या, माणसं राहायची, 5 स्टार कल्चर ते अडॉप्ट केलं, हां करायचे. कार्यकर्ता आणि NGO चालवणारे यांच्यामधलं हे अंतर हळूहळू वाढत गेलं, ही दरी वाढत गेली. परिणाम असा झाला की 2014ला मोदी सत्तेत आल्याच्या नंतर मोदीनं FCRA कायद्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल केले आणि हे सगळं क्षेत्र एकाच वेळेस कोसळलं. संस्था चालकाचं काही झालं नाही आणि कार्यकर्ते मात्र उघड्यावर पडले. हे सगळ्याच NGO बाबतीत सगळ्याच 75% म्हणायला हरकत नाही. मग आता हे कार्यकर्त्याचं पुढे काय झालं
हा पण प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतो. जे कार्यकर्ते वैचारिक पातळीवर खंबीर होते, वैचारिक पातळीवर सक्षम होते, त्यांचा अभ्यास होता, ते कार्यकर्ते याच कामामध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ते टिकून राहिले. कोणी पत्रकारितेत गेला, कोणी लेखक झाला, कोणी कवी झाला. पण ज्यांना काही हे या पद्धतीचं ज्यांच्याकडे काही नॉलेज नव्हतं, वाईट वाटतं सांगायला पण ते वास्तव आहे, ते सांगायलाच पाहिजे, तर त्याच्यामधले बरीचसे लोक हे मग तहसीलमध्ये कुणाला कास्ट सर्टिफिकेट काढून दे, कुणाला अजून काही करून दे, म्हणजे एका अर्थानं हे तहसील, कोर्ट, पंचायत समिती अशा ठिकाणी एका अर्थानं असं म्हणू नये, पण ते दलालीचंच काम करायला लागलं. जगण्याचं साधन म्हणूनच ते त्यांच्याकडे गेलं. हे काही दिवस चालल्याच्या नंतर त्याच्यामधूनही त्यांचं पोट भरणा पैसे कोण द्यायले, तुम्ही काम कुणामध्ये केलं? ज्याला कास्ट सर्टिफिकेट पाहिजे तो कशासाठी काढतोय? त्याच्याकडे काही नाही, ते काढून काहीतरी होतंय का याचा विचार करण्यासाठी तो काढतोय. ते ह्याला कुठून पैसे देईल, त्या कार्यकर्त्याला कुठून पैसे देईल? मग अशी काही जी काही कार्यकर्ते होती ज्यांचा लोकसंपर्क होता, लोकांमध्ये काम होतं, लोकांमध्ये त्यांच्याबद्दल चांगली भावना होती, वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी मग यांना आपल्या दावणीला बांधल्याचं आपल्या मला वाटते लक्षात येतं. सर, आपण NGOचं सगळी चर्चा केली आतापर्यंत. आता आपण थोडं डॉक्युमेंटेशन हा मुद्दा घेऊया. बोला. सामाजिक कार्यकर्ता असेल किंवा NGOचे त्याचे अधिकारी असतील, कोणी असतील, पण डॉक्युमेंटेशनकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. तुम्ही थोडंसं त्याच्यावर आधी मला सांगा की तुम्ही लिहिलं, एक पुस्तक लिहिलं, ते प्रकाशितही झालं, हे तुम्ही थोडंसं उशिराच केला असं मला वाटतं, लिहित गेलात दैनिकांमध्ये वगैरे, तर हे असं का होतं असावं? डॉक्युमेंटेशन आपण का करत नाही? काय तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की आता बाकीच्याचं काही मला माहीत नाही, पण माझ्या बाबतीमध्ये मी हे निश्चितपणे सांगू शकतो, जिथं जगायलाच अडचणी, जिथं जगण्याचे प्रश्नच सुटले नाहीत, लेकरा बाळाच्या शिक्षणाचे प्रश्न सुटले नाहीत, तिथं या कामासाठी पैसे खर्च करणं किंवा ते पैसे उपलब्ध होणं, पैसे असले तर ते खर्च पण करील, त्याच्याबद्दल पण अडचण. असं म्हणतो की ती समाजाची पण जबाबदारी आहे, काही प्रकाशकांची पण जबाबदारी आहे, कार्यकर्त्यांनी कशाला पैसे खर्च करायला पाहिजेत? म्हणजे हे समाज म्हणून आपली पण जबाबदारी आहे ना काहीतरी. नाही होत नाही, पण असं मला काय सांगा. विचार म्हणून ते सगळं योग्य आहे, परंतु ज्यावेळेस व्यवहार म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो त्यावेळेस हे असं काही घडत नाही. ते म्हणते हे सगळं उदात्त तत्वज्ञानानं तुझ्या पोट भरत नाही माझं, त्याच्यासाठी तो माझा व्यवसाय आहे, मला पैसे कमवावे लागतात. मला जर पैसे मी जर नाही कमवली तर मी माझ्या लेकरं बाळ तुझ्यासारखं कुठं रस्त्याला घेऊन फिरू असं ते म्हणतात. त्याच्यामुळं ते काय होतं की बिलकुल त्याच्यामध्ये काही जर तुमच्याकडे पैसे असतील तर ते होतं. एवढंच नाही, तुमच्याकडे पैसे असतील तर आमच्या NGOमध्ये मी तुम्हाला अशी कितीतरी उदाहरणं दाखवतो. त्यांनी पुरस्कार पण त्यांच्या बायकांना मिळवून दिले, त्यांच्या संस्थांना मिळवून दिले, असं पण घडलं ना. ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी स्वतःचे आत्मचरित्र पण, म्हणजे आपण काय म्हणू, भाड्यानं म्हणू, काय आता मला लेखक ते लिहून घेणे आणि त्यांच्याकडून ते त्यांनी लिहून घेतले. असे पण मराठवाड्यामध्ये, मी कुणाचं नाव घेणार नाही, पण अशी पण काही माणसं, अशी पण काही मंडळी मराठवाड्यामध्ये या क्षेत्रामध्ये आपल्याला होऊन गेलेली पाहायला मिळतील का. राहिला प्रश्न आता की मग अशा अवस्थेमध्ये सामान्य कार्यकर्त्याचं कोण करणार आहे? माझ्या बाबतीत तर म्हणजे मी तर ह्याच्या पलीकडे हे सोडूनच दिलं होतं की हे काही घडणार नाही, परंतु योगायोगानं मुलगा शिकला, त्याने हे सगळं या वातावरणामध्ये पाहिलं. माझं पूर्ण कुटुंब माझ्या कामाशी सहमत असल्यामुळं आणि माझं हे कामच माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं याच्यातून मिळणारं जे काही मला मानधन होतं त्याच्यावर हे सगळं अवलंबून असल्यामुळं माझ्या कुटुंबामधल्या प्रत्येक व्यक्तीला मी काय आहे, मी काय करतो, मी कुणासोबत राहतो, हे सगळं त्यांना त्याची जाणीव होती. आणि कार्यकर्ता म्हणून आम्हाला कधी ह्याचं मूल्यच कळालं नाही सर, की हे जपून ठेवावं लागतंय. मी खूप लिहिलं, परंतु आज जर शोधायला गेलो तर मला ते कुठंच काही सापडणार. मला एक 5-6 आर्टिकल सापडले, बरोबर. आणि मग ते काही आणि नव्यानं काही काम करत असताना कास्टमधून म्हणा, धर्मामधून म्हणा किंवा इथून म्हणा, जो काही मला विरोध होत गेला,
की मग तुमचं उदाहरणार्थ आता मी याच्यामध्ये माझ्या लेखसंग्रहामध्ये मी एक लेख लिहिला की सेक्स अँड लव्ह जिहाद. हा का आला की मी काही गुन्हा केला नाही, मी कोण्या जातीमध्ये जन्मावं हे माझ्या हातामध्ये नाही, पण त्या जातीतली माणसं जी स्वतःला प्रतिष्ठित समजतात ती एखाद्या विशिष्ट समजा सांगायचं म्हणजे खुलत जर बोलायचं जर समजा जर ती जर मुस्लिम असेल तिच्यावर जर समजा अन्याय जर झाला तर ह्यांना काही वाटत नाही, पण ती जर हिंदू असेल आणि तिच्यावर जर झाला तर पेटून उठतात, तर हे पेटून उठणार आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला म्हणणार तुम्ही आता कसं गप्प बसलात, आता बोलानं, आता ह्याच्यावर लिहानं काय. आणि त्या क्रियाप्रतिक्रियेमधून मग मी त्यांना सांगितले की हे एकच आहे का, मग तुम्ही बिल्किसच्या बाबतीमध्ये काय म्हणणार, किंवा तुम्ही तंदूरमध्ये दिल्लीमध्ये त्या हिला जाळून मारलं तिच्या बाबतीमध्ये काय म्हणणार. मग मी त्या याच्यामधून असे त्या ईर्ष्येपोटी म्हणाय का काय या व्यवस्थेला आपण उत्तर दिलं पाहिजे, ते माझं दायित्व आहे कार्यकर्ता म्हणून. ही जी काही एक भावना माझ्या मनामध्ये कायमस्वरूपी आहे ती पुढे पण राहणार, त्याच्यामध्ये बदल पण होणार नाही. आणि मग त्याच्यामधून हे सगळं घडत गेलं आणि मुलानं पैसे दिल्यामुळं हे होऊ शकलं, हे पण तेवढंच खरं. समजा जर मुलानं जर पैसे दिले नसते तर हे काही आकाराला आलं नसतं. हे तर एक लेखांचं पुस्तक झालं आणि एक कवितेकडे कसे वळला, कविता प्रामुख्याने सामाजिकच आहेत, कवितेकडे कसे वळलात आणि कधीपासून लिहित? नाही, कवितेकडे असं झालं की मी पाहत गेलो नवनवीन कवींच्या कविता. अच्छा. पाहत गेल्याच्या नंतर माझी मलाची चीड यायला लागली किंवा लोक लिहितात काय, कशासाठी लिहित असतील, तुझे रुपेरी डोळे ते गुलाबाचं फूल आणि ते तिकडून ते किनार कशासाठी लिहित असतील, ह्याच्यातून हे काय साध्य करत असतील. मग प्रश्न असा मलाच पडला की जर समजा जर ते जर तसं जर नको तर मग असा कसं असायला पाहिजे. कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस मी त्याच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस मी विचार केला आणि त्यावेळेस सहजच लक्षात असं आलं की आपण लेखामधून नुसत्या आपण जे काही काम केलं त्या सगळ्या ज्या ज्या प्रश्नावर काम केलं त्याला आपण न्याय देऊ शकत नाही. मग कुठले कुठले विषय आहेत की आता समजा वेठबिगारासारखा विषय आहे, अत्यंत ज्वलंत विषय, मग आपण त्याच्यावर लिहिलं पाहिजे. मग हे सहज मनामध्ये ते भाव आले आणि त्याच्यावर मी स्वतः काम केलेलं असल्यामुळं त्याचं जे विदारक वास्तव आहे ते कुठंतरी म्हणजे हृदयात ते भिडलेलं. मी नावच त्याला दिलं की तरंगांतरीचे. हे काही असं फार विचार वगैरे करून असं काही ते नाही, जे सुचलं ते मी उतरविलं. शिक्षण असेल किंवा मी विचारलं ह्या व्यवस्थेला, मला समजलंच नाही, मी इतके दिवस काम केलं, माझ्या डोक्यामध्ये आलं शाळा बी आमचीच, गुरुजी बी आमचीच, लेकरं बी आमचीच आणि ते शिक्षण सम्राट आणि ते शिक्षण सम्राट सुचत गेलं, कागदावर उतरत गेलो. जसं हे आहे तसंच मी आता इथं साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये किंवा कामगाराच्या बाबतीमध्ये, ऊसतोड कामगाराच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आम्ही काम केलं त्यावेळेस मी म्हणलो जमीन बी आमची, पाणी बी आमचं, हवा बी आमची, मजूर बी आमचे, कारखान्याचे मालक बी आम्हीच आणि ते साखर सम्राट. ह्या ज्या काही ह्याच्यामधल्या ज्या काही माझ्या समोर ज्या काही विसंगती ज्या काही त्याच्यामध्ये मला दिसायला लागल्या, सामान्य माणूस तो माणूस याच्यामधलं जे काही अंतर होतं हे अंतर मी माझ्या कवितेच्या माध्यमातून ते समोर लोकांच्या ठेवण्याचा केलेला तो छोटासा प्रयत्न. आता ना माझा एक कार्यकर्त्यापासून तुम्ही सुरुवात केली, 40-50 वर्ष झाली. कार्यकर्ता ते कार्यकर्ता अशीच तुमची मला वाटचाल दिसते. म्हणजे काय बदल झालेला नाही. कार्यकर्ता तू कार्यकर्ता. या आत्ताच्या ज्या सगळ्या चळवळी किंवा जे काही चालतंय या तुमचं कार्यकर्ता ते कार्यकर्ता ही वाटचाल आणि आत्ताचं जे सामाजिक काम करणारे लोक काय तफावत बघता तुम्ही? तसं मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर याच्या आधी पण दिलं
की जे एका विचाराला वाहून घेतलेली स्वतःला कार्यकर्ता म्हणून घेणारी जी मंडळी आहे, त्याचं उदाहरण जर द्यायचं असेल तर मराठवाड्यामध्ये मी म्हणेल की समजा आम्ही डोळे सरांना आदर्श ठेवून आम्ही काम केलं. डोळे सर आम्हाला असं नेहमी म्हणायचे, नाही डोळे सर, हां, डोळे सर आम्हाला नेहमी असं म्हणायचे की आज हे मूल्यमापन कसं केलं जातं, उदयगिरी चांगलं का शाहू चांगलं का दयानंद चांगलं का आमच्या अहमदपूरचं महात्मा गांधी चांगलं. लातूर जिल्ह्याचा शैक्षणिक पॅटर्न म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उदो उदो झाला. तर ते ठरवायचं कसं, त्याचे निकष काय आहेत. त्यावेळेस मला एक गोष्ट सरांची आजही आठवते. सरांनी मला असं सांगितलं की असं कधी कोणी विचार केला का की तुमच्या कॉलेजमधले शिकलेले किती विद्यार्थी गावामध्ये जाऊन सरपंच झाले, किती विद्यार्थी जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, किती विद्यार्थी आमदार झाले, किती विद्यार्थी त्याच्यातले मंत्री झाले. हे पण त्या संस्थेच्या नावलौकिकाचाच एक भाग असायला पाहिजे ना. पण हे असं होत नाही. होतं काय, तुम्ही काहीही करा पण तुमच्या कॉलेजचा मुलगा, तुमच्या कॉलेजची विद्यार्थी, तुमच्या कॉलेजची विद्यार्थिनी ही गुणाच्या टक्केवारीच्या ह्याच्यामध्ये घोळामध्ये तो किती, त्याला बाकी काही कळो की न कळो, त्याची जर टक्केवारी जर पार 99% 100%पैकी 100 मार्क घेणारे पण विद्यार्थी आहेत काय. पण त्याचं कौटुंबिक जीवन बघा, त्याच्या बाकीच्या गोष्टी बघा, त्याला बाकीचं कुठलंच काहीही त्याच्यामध्ये त्याला नॉलेज नाही. हा जो फरक आम्हाला कार्यकर्ता म्हणून ज्या वेळेस आमच्या लक्षात आला, आणि खरं तर म्हणजे डोळे सरांनी ते आम्हाला शिकवलं असल्यामुळं आम्ही त्या दृष्टीनं ज्या लोकांनी विचार केला ते लोक, ती कार्यकर्ता मंडळी आजही या सामाजिक कामामध्ये विचाराची ठाम आहे. विचारावर आधारित ते ठाम आहेत. तडजोडी करत नाही आहेत, ते विकले जात नाही आहेत, आणि त्यांची आजही लोकाप्रती बांधिलकी आहे. भलेही काम ते कमी असेल जास्त असेल, वयोमानाप्रमाणे ते फील्डवर सध्या जात असतील की नसतील, पण त्यांनी विचाराशी द्रोह केला नाही हे मात्र खरं. दुसऱ्या बाजूला जे व्यावसायिक होते ते आजही, ते मग ते NGOच्या माध्यमातून असतील किंवा कुठल्याही माध्यमातून, ते त्यांच्या पद्धतीनं आजही ते त्यांच्या कामामध्ये आहेत. विशेषतः ज्यावेळेस आपण या संदर्भाने विचार करतो त्यावेळेस याच्यामध्ये पण 2 NGOमध्ये गट पडलेले आपल्याला दिसतात. एक ब्राह्मण्यवाद्यांचा आणि दुसरा आपण पुरोगाम्याचा असं आपण म्हणू. आजही ज्या काही ब्राह्मण्यवादी विचारावर काम करणाऱ्या ज्या काही NGOज असतील, आजही त्यांचं चांगलं चाललंय सर. हां, मस्त आहे त्यांचं. हां, त्यांना अजून आता काय, त्यांच्या दृष्टीने ते सध्या ह्या क्षेत्रातले राजे महाराजेच आहेत. परंतु ही आमच्यासारखी जी मंडळी होती की जी विचाराधिष्ठित काम करत होती, ती मंडळी मात्र त्यावेळेसही भाकरीला महाग होती आणि ती आजही भाकरीला महाग आहेत. हे ह्याच्यातलं भयानक वास्तव आम्ही लोकांच्या समोर ते येऊ दिलं नाही सर. ह्याच्यामधलं जे वास्तव आहे आणि त्यातलं जे दुर्दैव आहे ते लोकांच्या समोर या प्रस्थापित मंडळीने येऊ दिलेलं नाही. मग याच्या पाठीमागं या NGOचे हे NGOची मोठी गंमत आहे सर. हे काय म्हणायचे की आमचा आणि राजकारणाचा काय संबंध. म्हणजे घरामध्ये हे राजकारण करणार, बायकोबरोबर राजकारण करणार, भावाबरोबर राजकारण करणार, बापाबरोबर राजकारण करणार, आणि ज्या वेळेस या सामान्य माणसाला न्याय द्यायची वेळ येईल, या माणसाला न्याय देत असताना, न्याय द्यायची वेळ आलेली असताना मग त्यावेळेस आम्ही म्हणणार की नाही, आमचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. तू तुझ्या NGOमध्ये राजकारण केलासच ना रे बाबा. 18 काढलास, 14 आणलास, 9 आणलास, जुने आणलास, ह्याला अध्यक्ष केलास, त्याला सचिव केलास, त्याला कोषाध्यक्ष पदावरून दूर करून तुझ्या मर्जीतला माणूस बसवलास. एवढंच नाही तर मी असा दावा करतो की 75% NGOमध्ये
त्यांची जर बॉडी जर आपण जर बघितली सर, तर 75% NGO मधले 75% माणसं हे त्यांच्या कुटुंबियाशी आणि मित्रपरिवारातली आहेत. मग त्याच्यामध्ये डायरेक्टर हा अध्यक्ष असला तर डायरेक्टर बहीण आहे, हा सचिव असला तर बायको कोषाध्यक्ष आहे. म्हणजे त्या कुटुंबाच्या ते NGO म्हणजे त्या कुटुंबाचा भाग असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्याच अशा आहेत नाही, त्याच्यामध्ये अपवाद आहेत. योगायोगानं मी ज्यांच्यासोबत काम केलो मला चांगली माणसं भेटत गेली आणि त्याच्यामधून जे जे काही एक विचाराधिष्ठित लोक काम करत होती त्यांनी एक पिढी पण घडवली. मला सांगायला आनंद वाटतो मी ज्यांच्यासोबत काम केलं. आज मराठवाड्यामधली ही एकमेव रचनात्मक संघर्ष समिती नावाची ज्यावेळेस ती संघटना होती आणि त्याच्या माध्यमातून मी जे काही काम केलं, आजही त्या संघटनेचे मराठवाड्यात माझ्यासारखे किमान जाणीवा असलेले, किमान वैचारिक अधिष्ठान असलेले, किमान थोडा बहुत अभ्यास असलेले एक 5-25 कार्यकर्त्याची फळी मराठवाड्यामध्ये श्रीनिवास कुलकर्णीच्या नेतृत्वाखाली आजही काम करते. आजही म्हणजे श्रीनिवास कुलकर्णीला जाऊन आज 12-13 वर्ष झाली. पण ही लोक थांबली नाहीत. त्यांना जसं जमल तसं ती वाटचाल करतायत. हे माझ्या दृष्टीनं आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. सर, आपण थोडंसं आता राजकीय विषयाकडे येऊ. प्रत्येक जण, प्रत्येक कार्यकर्ता किंवा प्रत्येक व्यक्ती हा राजकीय असतोच. तर मला असं जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही काम करत असताना आता प्रदीर्घ अनुभव आहे, तर त्याला थोडंसं तुम्ही असं बायफर्केट करा की 2014 पूर्वीचं राजकारण आणि 2014 नंतरचं राजकारण हे तुमच्या कार्याच्या संदर्भात तुम्हाला आलेले अनुभव वगैरे किंवा तुमचं जे काही वाटचाल असेल त्या संदर्भात तुम्ही थोडंसं आता आम्हाला सांगा. ज्यावेळेस मी या सामाजिक कामामध्ये पडलो तसं तर म्हणजे माझा वारसाच राजकीय होता. त्या राजकीय विचारधारेकडून इकडं आलो. त्याच्या पाठीमागे ते जगण्याचे प्रश्न होते म्हणून मी इकडं आलो. कारण कुठला पक्ष काही पैसे देत नसतो, तो उलट आपल्याकडूनच मागून घेत असतो. मग पण ती विचारधारा, त्याची छाप डाव्या विचाराची माझ्यावर असल्यामुळं आणि मी जे काही काम निवडलं, जे काही मी कामाचे प्रश्न जे काही आम्ही निवडले त्या काळामध्ये, हे प्रश्न देखील या राजकीय व्यवस्थेशी ते निगडीत होते. आणि मी असं मानायचो किंवा आमचा ग्रुप असं मानायचा किंवा आमचे मार्गदर्शक आम्हाला असं सांगायचे. त्याच्यामध्ये डोळे सर असतील, भाई वैद्य असतील, स्वामी अग्निवेश असतील, ही मंडळी शका पक्षाचे नेते असतील, ही सगळे संपर्कात असल्यामुळं त्यावेळेस प्रामुख्याने हे जाणवलं की आपण ज्या प्रश्नावर काम करतो या प्रश्नाची जर सोडवणूक व्हावी असं जर वाटत असेल तर हे प्रश्न काय थोडंच इथला तहसीलदार सोडविणार आहे, हे प्रश्न थोडंच इथला कलेक्टर सोडवणार आहे. तर हे प्रश्न तुम्हाला विधिमंडळातच सोडवावे लागतील. आणि जर विधिमंडळामध्ये जर हे जर प्रश्न जर सुटणार असतील किंवा तिथं त्याच्यावर चर्चा करून त्याच्यावर जर निर्णय होणार असेल तर मग तिथं आपले माणसं असायला पाहिजेत, तिथं आपले माणसं गेले पाहिजेत. आणि त्यासाठी मग तुम्हाला निवडणुकांचं राजकारण तुम्हाला करावं लागेल. मग ते विधिमंडळात असतील की संसदेत असतील. तर राजकारणामध्ये नैतिकता ही टिकली पाहिजे असं मानणारा जो वर्ग होता त्या वर्गाला टार्गेट करायला या लोकांनी चालू केलं हळूहळू. आणि ते म्हणजे तिथं काम करावं लागतं. म्हणले तुमचं तत्त्वज्ञान, तुमचं भाषण, तुमचं हे ते काय म्हणले त्याचं काय लोकांना काय उपयोग आहे. तुम्ही लोकांसाठी तिथून फंड कसा आणणार याच्यावर ते अवलंबून होत गेलं. आणि ते बदलत ते स्ट्रक्चर गेलं. ते इतकं बदललं की आज 2014च्या नंतर मी तर असं म्हणेन की राजकारणामध्ये मला संशय असा यायला लागला की नैतिकता काही शिल्लक राहिली का नाही. बरोबर. आम्ही काल एक बोलतो, आज एक बोलतो. म्हणजे 10 वर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेस मी या प्रश्नाच्या अनुषंगाने मी विचार करतो त्यावर मी माझ्या या पुस्तकामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना अशा नावाचं मी एक आर्टिकल पण दिलं. मी त्याचा आढावा घेतला. मी माझ्या 60 वर्षाच्या आयुष्यामध्ये
असं कधीच कुठल्याही चाहे विरोधात असू द्या, मला अटल बिहारीबद्दल पण आदर आहे, अटल बिहारी वाजपेयीबद्दल माझ्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. भले ते भाजपचे असतील, संघाचे असतील, काय असायचं ते असेल, परंतु ज्यावेळेस या देशाचा पंतप्रधानच जर समजा जर या देशातल्या लोकांना विचारत असेल की आम्ही 75 वर्षामध्ये काय केलं, याच्या एवढं दुसरं दुर्दैव काही असू शकत नाही. ते मी मांडलं माझ्या या लेखामध्ये. आणि हा जो बदल आहे, हा बदल अत्यंत टोकाला गेला. जर काही केलंच नसतं तर 75 वर्षात हा देशच शिल्लक राहिला नसता. बरोबर. जर काही केलंच नसतं तर हा देश शिल्लकच राहिला नसता, हा देश उभाच टाकला नसता. लोकशाही आज तुम्ही लोकशाहीचा आज अमृत महोत्सव साजराच करू शकला नसतात. हे वास्तव असताना पंतप्रधान पदावर बसलेल्या जबाबदार व्यक्ती ज्यावेळेस असं विधान करतो आणि हे बाकीचे संसदेमध्ये बसलेले त्यांचे बगलबच्चे भक्तगण बोलून पण बोलून टाकतो की हे काय, सगळे होयबाच होऊन गेले, त्यांनी सांगावं आणि यांनी ऐकावं, अशा पद्धतीचं घाणेरडं जे काही राजकारण यांनी सुरू केलं, जे सेंट्रलमध्ये चालू झालं, जे केंद्रामध्ये चालू झालं, त्याचे परिणाम राज्यामध्ये उमटायला लागले. आणि सत्तेसाठी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी न घडलेली गोष्ट, म्हणजे असं कधी घडलं नाही ना, पक्षाच्या पक्षच फोडले ह्यांनी. बरं एक तरी फोडला का, दोन दोन फोडले काय, एक तरी फोडला का, दोन दोन फोडले. आणि त्याही पुढे जाऊन ज्या वेळेस आम्ही नेहरूच्या काळातल्या पंचवार्षिक योजनेचा तुम्ही आज अभ्यास करून पहा, आणि आज यांनी ते नावच बदलून टाकलं, ते सगळं ते नीती आयोग करून टाकला. त्याला काय हे प्लॅनिंग नियोजन आयोग जो होता, प्लॅनिंग कमिशन जे होतं, त्याचं त्यांनी नीती आणि ती नसताना हां जिथे असताना नीती आहे. हां म्हणजे ही जी काही हा जो काही बदल आहे, हा बदल अत्यंत वेदनादायी बदल आहे. एवढंच नाही तर मी पाहतो की मी असं म्हणेल की यांच्या आधी ते काही फार सज्जन होते वगैरे असं काही माझा दावा नाही. त्यांच्यामध्ये पण आम्ही त्यांच्या विरोधामध्ये पण काम केलं, आम्ही त्यांच्या विरोधामध्ये पण बोललोत. काय मी आणीबाणीमध्ये फार मोठा नव्हतो, पण मी आणीबाणीमध्ये मी इथं निषेध नोंदवून आमच्या कॉम्रेड अनुसयाबाई नखातेच्या सोबत मी इथं स्वतःला जाऊन त्यांच्याबरोबर आंदोलनामध्ये अटक करून घेतली. 12 तास आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बसवून घेतलं आणि पुन्हा संध्याकाळी आम्हाला सोडून दिलं त्यांनी. पण आज ज्या वेळेस मी पाहतो त्यावेळेस हे लक्षात येतं, नीती अनीतीपेक्षा काहीही करा, वाटेल ते करा, पण सत्ता आपल्या ताब्यामध्ये ठेवा. हा जो काही गेल्या दशकभरामधला विशेषतः मोदी शहांच्या काळामधला हा जो काही बदल आहे, हा बदल मला वाटतं समजून घेण्यासारखा बदल आहे. आणि हा बदल देशाला विध्वंसाकडे घेऊन जाणारा तो बदल ठरणारा आहे, हेही आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आणि याच्यातून काय मार्ग काढता येईल, कसा मार्ग काढता येईल, हे आपण पाहायला पाहिजे. सर, एवढ्या प्रदीर्घ वाटचालीमध्ये तुमच्या कुटुंबाची, विशेषतः तुमच्या पत्नीची तुम्हाला साथ कशी काय लावली, याविषयी थोडंसं सांगा ना. आहे त्या परिस्थितीमध्ये जे असेल ते आम्ही अक्षरशः झोपडीत राहिलो. आम्ही अक्षरशः उघड्यावर जसं पालामध्ये लोक जीवन जगतात तशा पद्धतीचं आम्ही जगलोत. परंतु तिच्या मनामध्ये नाकलिमिष, कारण दुःख काय असतं, दारिद्र्य काय असतं, हे तिनं पण अनुभवलेलं. या चळवळीमधला जो आजपर्यंतचा जो काही माझा जो काही प्रवास आहे, या प्रवासामध्ये तन मन धनानं तिनं तिचं सर्वस्व दिलं असं म्हणायला काही हरकत नाही. बायको ही ग्रेट आहे, तिच्यामुळं मी इथवर आहे. काय माझ्या या सगळ्या वाटचालीमध्ये, माझ्या या सगळ्या या यशामध्ये तिचा 100% तिचं योगदान मला मिळालं, हे मला मान्य करायला देखील आनंद वाटतो. त्याच्याबद्दल काही हे नाही. आणि ती जर नसती तर मी इथपर्यंत आलोच नसतो. सर,
जवळपास 40-50 वर्ष प्रदीर्घ सामाजिक काम तुम्ही केलं. आता आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये काय सांगाल? म्हणजे तुमचं काम आजही चालू आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कार्यकर्ता तू कार्यकर्ता, हे काम आजही तुम्ही करत आहात. ही तुमच्या प्रेरणा म्हणजे खरं तर थक्क होत आहे सगळं तुमच्याकडे बघितल्यानंतर. तर तुम्ही म्हणजे तुम्ही समाधानी कसे आहात ह्या संदर्भात थोडंसं सांगा समारोपाच्या वेळी. मला असं कधी जाणवलंच नाही सर की आपल्याला जॉब नाही, आपल्याला गव्हर्मेंट सर्व्हिस नाही. काम करत गेलो, लोक देत गेले. काम करत गेलो, लोक माझ्या गरजेपुरतं मला देत गेले. म्हणून मी या बाबतीमध्ये अत्यंत समाधानी आहे. नंबर 2 की मला याची जाणीव आहे. मी असं मानतो, माझी ती विचारधारा आहे की तुम्ही किती जरी गोळा केलं काय करणार? तुम्ही इथंच टाकून जाणार आहेत ना. एक दिवस तुम्ही ते सगळं इथंच टाकून जाणार आहेत. मग जर तुमच्या गरजेपुरतं जर तुमच्याकडे शिल्लक असेल, तुमच्या गरजा जर भागत असतील, तर तुम्ही बाकीच्यासाठी हाव कशासाठी धरताय? आज 2 पुस्तकं माझे प्रकाशित होत आहेत. त्याच्यामध्ये एक कविता संग्रह, एक लेखसंग्रह. भविष्यामध्ये कार्यकर्ता म्हणून माझ्या ज्या काही डोक्यामध्ये ज्या काही कल्पना आहेत, मी असंख्य चांगल्या माणसाची काही पुस्तकं वाचली, मला ती आवडली. मी त्याच्यापैकी काही पुस्तकावर लिहिलं पण सर. आणि भविष्यात पण आणखी काही पुस्तकं मी निवडलेली आहेत की त्यांच्यावर मला लिहायचं आहे. की माणसं काही कार्यकर्ता काही एका दिवसामध्ये तयार होत नसतो सर. काय त्याच्यासाठी बऱ्याचशा लोकांना झिजावं लागलं, बऱ्याचशा लोकांना त्याग करावा लागला, बऱ्याचशा लोकांना माझ्यावर वेळ खर्च करावा लागला. काय तर अशी काही एक माझ्या संपर्कामध्ये सहवासामध्ये जी काही आलेली माणसं आहेत, मग त्याच्यामध्ये डोळे सरासारखे असतील, श्रीनिवास कुलकर्णीसारखे असतील, काही कॉम्रेड्स असतील, कैलास सत्यार्थीसारखा नोबेल पुरस्कार विजेता असेल की ज्यांच्याबरोबर आम्ही बालमजुरीच्या प्रश्नावर आम्ही काम केलं, अशा माणसावर भाई वैद्यासारखे माणसं असतील ज्यांच्यामुळं आम्ही नैतिकतेचं राजकारणाचा आम्ही लोकांना आम्ही त्यांचे संदर्भ देतो ना सर. म्हणजे हे काय उगं नाव घ्यायचं म्हणून घ्यायचे अशातला भाग नाही. यांच्यासोबत राहता आलं, यांच्यासोबत जगता आलं, यांच्या सहवासामध्ये आयुष्यातले 8 दिवस 15 दिवस आम्हाला काढता आले. अशा काही एक व्यक्तींची मी एक यादी तयार केलेली आहे. त्या सहवासातल्या व्यक्तीवर पण लिहावं असे 1-2-3 संकल्प आहेत. तर मला असं वाटतं की आपण पण आपलं एक आत्मचरित्र लिहिण्याचा प्रयत्न करावा, त्या दृष्टीनं वाटचाल करावी, तसा पण तो संकल्प आहे. आणि त्या दिशेनं मी माझे पावलं टाकत आहे. आज स्थितीला मी अत्यंत समाधानी आहे. आणि अशा पद्धतीने ही वाटचाल इथपर्यंत या टोकापर्यंत आली. भविष्यात ही अशीच वाटचाल पुढे चालू राहावी असे निर्मात्याकडे इच्छा व्यक्त करतो. आणि जे काही या सामाजिक कामाचा जो काही एक यज्ञ आपण उभा केलेला आहे, हा पुढे कसा नेता येईल, त्याच्यातून सामान्य माणसाला न्याय कसा मिळत राहील, आपल्याला त्यांच्यासाठी काय काय करता येईल, जे शक्य असेल ते शेवटच्या क्षणापर्यंत करण्याचा संकल्प ठेवूनच मी या क्षेत्रामध्ये आलो आहे. तो संकल्प पूर्ण व्हावा एवढीच एक सदिच्छा व्यक्त करून थांबतो. सामाजिक कामाचं विद्यापीठ असलेले सुनील खंडाळीकर यांचे सडेतोड अनुभव आत्ता आपण ऐकले. त्यांनी आपली पूर्णपणे वाटचाल आपल्यासमोर उलगडली. अगदी कसलाही म्हणजे आडपडदा न ठेवता अगदी स्पष्टपणे ते बोललेले आहेत. याबद्दल आमच्या चॅनलतर्फे सुनील खंडाळीकर सरांचे आभार. त्यांची 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. ती पुस्तकंसुद्धा खूप मी स्वतः वाचलेली आहेत. आपणही वाचून एका कार्यकर्त्याचं अंतरंग जाणून घ्यावं या नोटवर मी आता इथं थांबतो. सर, आपण आपला वेळातला वेळ काढून मला मुलाखत दिलीत याबद्दल तुमचे आभार. तुमच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा. तुमचं पुढचं आयुष्य अगदी निरोगी जावं या सदिच्छेसह आपण इथं थांबूया. नमस्कार. धन्यवाद सर.